नमस्कार प्रेक्षको, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद सदस्य व गटनेता सौ आशाताई बुचके यांचा दत्तक गाव भेट दौरा व विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ आदर्श ग्राम योजना ग्रामपंचायत खानगाव या ठिकाणी आज जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे, जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे, जुन्नर नगर परिषद शिवसेनेचे गटनेते मधुकर काजळे यांच्या उपस्थितीत पार पडला. पाहुयात विस्ताराने. आज आपण ज्या कामाचं उद्घाटन केले त्या कामाचं मी पुढील प्रमाणे वापर केलेलं आहे. नळ पाणी पुरवठा योजना 49,32,600 रुपये, ठाकरवाडी पूर्व अंगणवाडी इमारत 6,50,000 रुपये, ठाकरवाडी पूर्व सभामंडप 4,96,465 रुपये, ठाकरवाडी पश्चिम शाळा दृष्टी 3 लाख रुपये, ठाकरवाडी पूर्व जिल्हा परिषद शाळा दृष्टी 3 लाख रुपये, स्मशानभूमी शेड 7 लाख रुपये या सर्व कामाचे उद्घाटन आपण केले आहे. त्याप्रमाणे आज आपण भूमिपूजन करत आहोत. ग्रामपंचायत कार्यालय 10 लाख रुपये, अंगणवाडी इमारत ठाकरवाडी पश्चिम 6.5 लाख रुपये, जुनी पाण्याची टाकी ते ठाकरवाडी पश्चिम रस्ता 5 लाख रुपये, गावपाडी येथील दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत काँक्रिटीकरण रस्ता 5 लाख रुपये आणि जुनी पाण्याची टाकी ते ठक्करप्पा योजनेअंतर्गत आपण जो रस्त्याचं काम केलं त्यासाठी 12.5 लाख रुपयाचं भूमिपूजन आपण केले आहे. गावठाणामध्ये अंगणवाडीचे इमारत त्या इमारतीचं भूमिपूजन झाले आहे. दुहेरी हातपंपाचं उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आपण केलेले आहे. त्यानंतर आमच्या गावातील पुढील जी कामं आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित राहून पंचक्रोशीचे आलेले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाखा प्रमुख, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, माता बंधू आणि भगिनी, प्रथम दर्शनी तुम्हाला उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो. तालुक्यातील पश्चिम भागाचे प्रभावित असलेले आदिवासी खानगाव गाव व त्या गावात विकास कामे करून एक आदर्श व समृद्ध गाव बनवण्याचा संकल्प
ज्यावेळी ग्रामस्थांनी घेतला त्यावेळी ज्यांनी संपूर्ण तालुक्याचे पालकत्व स्वीकारले व स्वतःचा मतदारसंघ नसतानाही गाव दत्तक घेतले व विविध विकास कामं प्राधान्याने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने व आशाताई बुचके यांनी आपल्या गावाचा कायापालट केला त्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये पुढील जी काही विकास कामे आहेत प्राथमिक स्वरूपाची 2-4 कामं सांगत आहे. जिल्हा परिषद शाळेची इमारत आपली खराब आहे तर जिल्हा परिषद शाळेची इमारत नवीन बांधण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नळ पाणी पुरवठा आरो प्लॅन बसवणे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत हद्दीत असणारे रस्ते गावठाणामध्ये सर्व खडीकरण डांबरीकरण करण्याचा अपेक्षित आहे. स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे बाकी आहे. युवकांसाठी व्यायामशाळेचा विषय आहे. सार्वजनिक नाल्यावर सगळे बंधारे बांधायचे. गावच्या प्रवेशद्वार सुशोभीकरण करण्याचा आमचा विचार आहे. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे पीटीओ मध्ये गाळ काढण्याचा आमचा महत्त्वाचा विषय आहे. त्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे. त्याचप्रमाणे सरांनी आम्ही आता पाण्याच्या टाकीचं उद्घाटन केलं तिपासून तरीपर्यंत 2 किलोमीटरचा रस्ता आहे. आपण जिल्हाधिकारी साहेबांकडे त्याचं एस्टिमेट वगैरे पाठवलेलं आहे ते त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला ते सांगतील. त्याचप्रमाणे गावातील जुन्या रातकाळी वस्ती ते वंडेकर वस्ती फॉरेस्ट पर्यंत 1 किलोमीटरचा आमचा रस्ता आहे आणि 7 महिने महाराजांच्या समोर सर्वांना बांधण्याचं काम आहे. वृक्ष संगोपनाचं शोभीकरणाकरता आम्हाला थोडीशी गरज आहे. ते पुढे अशा काही आणि सर्वांच्या माध्यमातून आम्हाला मदत व्हावी असं अपेक्षा बाळगतो. वृक्षवल्ली अण्णा सोयरे या वृत्तीप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब यांना वृक्षाची खूप आवड आहे. आम्ही ज्यावेळी वरती गेलो त्यावेळी ते सर्वात पाहून म्हणले काय सुंदर निसर्ग आहे तर त्याप्रमाणे आम्ही गावामध्ये वृक्षाची लागवड केली आहे. सर आम्ही लागवड केली पण 100% झाडं जगावली आहे कारण झाडाला कुंड्यावरून आपल्या समोर झाडं जे आहे त्याची पूर्ण जगावली आहे. 27 झाडं फक्त गेलेली आहे आमच्या ती पण ह्या वयाला आम्हाला अडचण आहे आणि त्याच्यामुळे ती गेलेली आहे. त्याचप्रमाणे निर्मल गाव संकल्पना होती ती आमची पूर्ण आहे. हागणदारी मुक्त गाव आमच्याकडे सगळे 1-2च संघात बांधायचे आहे 100% झाले त्याची काम चालू आहे. त्याच्यामुळे सभापतींनी सरकार घ्यायला हरकत नाही कारण आम्ही पूर्ण करतोय. मुंडे ताईला पण आमच्याकडे 100% होते आपण सरकार घ्यायला पाहिजे होतं. त्याचप्रमाणे आम्ही मागे केली कामे पूर्ण झाली तर तुम्हाला सर्वांचे सहकार्य आम्हाला निश्चित व्हावे. यापुढे विविध काम आपल्या सहकार्याने पूर्ण करू जिल्ह्यात नवीन राज्यात एक आदर्श ग्राम होईल अशी मनापासून ग्रामस्थांनी निश्चय केला आहे आणि तो आपण सर्वांच्या मदतीने पूर्ण करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. हे स्वप्न साकार करण्यासाठी ज्यांनी मोलाची मदत केली ते मान्यवर भूमिदान करणारे ग्रामस्थ सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर एक वेगळा कार्यक्रम आहे साहेब. यासाठी मी म्हणालो मगाशीच सांगितलं की आम्हाला कोणालाही जिल्हा परिषदेच्या सदस्यांना गाव दत्तक घ्या असं सांगितलं नाही पण ताई एक पाऊल पुढे गेल्या. त्यांच्या मुळातच धाडशी आणि कार्यकुशल स्वभावामुळं एखाद्या गावामध्ये चांगलं काम करायचं. खरं तर हा मतदारसंघ त्यांचा नाही तसा जुन्नर तालुका सगळाच मतदारसंघ त्यांचा आहे पण जिल्हा परिषद गटाचा विचार करता सुरेखाताई गांजाळ्यांचा हा जिल्हा परिषदेचा मतदारसंघ परंतु एक चांगलं गाव तिथली सगळी मंडळी गावकरी मंडळी एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन ते सुरेखाताई मुंडे एकत्र येऊन काम करतायत आणि लोकांना थोडंसं मोटिवेट करण्यासाठी जर का ती गावकरी मंडळी एकत्र येऊन आपण जो हा हॉल बघतोय हा सगळा लोकांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून उभा केलेला आहे. मग अशा लोकांना जर आपण मदत केली तर निश्चितपणानं गाव विकासाच्या बाबतीमध्ये आघाडीवर जाईल. आणि साहेब कदाचित आपण पाहिलं असेल की मी 2-3 रस्त्याने गेलो आपण ज्या रस्त्याने गेलो गावाच्या रस्त्यांच्या दुतर्फा अतिशय चांगल्या पद्धतीनं वृक्ष संवर्धन केलेलं आहे. नुसती लागवड केलेली नाही संवर्धन केलंय त्याच्यावरती चांगले स्लोगन्स देखील लावलेले आहेत. ग्रामीण भागामधलं हे एक आगळं आणि वेगळं उदाहरण आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान या करताय. सौभाग्यवती आमच्या सुरेखाताई गांजाळे असतील आमच्या घोगरेताई असतील किंवा दिलीप शेठ गांजाळे असतील ही सगळी मंडळी आमच्या बरोबर शिवसेना पक्षाचं काम करतायत याचा आम्हाला गर्व आहे. त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने ती अत्यंत महत्त्वाची बाब. सन्मान्य आमच्या सुरेखाताई मुंडे या देखील त्यांचे जितके प्रयत्न होतील त्या पद्धतीने या गावाला निधी देण्याचा प्रयत्न केलेला. पंचायत समिती सदस्यांनी देखील निधी देण्याचा प्रयत्न आहे. ही मंडळी मुळातच अत्यंत कार्यकुशल या करतायत की कोणाकडे जायचं प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे जायचं आणि आमच्या गावासाठी विकासाचा निधी प्राप्त करायचा. पक्ष बघायचा नाही काय बघायचं नाही अशा पद्धतीने अत्यंत चांगलं असं काम केलं. गावाला निर्मल ग्राम असेल तंटामुक्तीचा पुरस्कार असेल पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम असेल. खरं तर या गावाला पुरस्कार देऊन त्या पुरस्काराचं शान वाढवण्याचं काम या गावाने केलेलं आहे असं मला वाटतंय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं
खरं तर मी मगाशी बादशाह तळ्यावरती आम्ही जलपूजनाचा कार्यक्रम घेतला होता. सन्माननीय कलेक्टर साहेबांना तिथल्या ग्रामस्थांनी विनंती केली की हा अतिशय जुन्या काळातला तलाव आहे, बादशाह तलाव, आणि तिथे पिचिंग होणं गरजेचं आहे. साहेबांनी लगेच सांगितलं की जलस्रोत वाढवण्याच्यासाठी कुठेही तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही, चांगल्या पद्धतीचं काम, आणि लगेच तशा प्रकारचे आदेश साहेबांनी निर्गमित केले. अशा प्रकारच्या अधिकारी आपल्याला लाभले ही आपलं सौभाग्य आहे. साहेब, आपलं जुन्नर तालुक्यात आणि या गावच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. या पुढच्या काळामध्ये देखील अशा प्रकारचे चांगलं काम करण्यासाठी आपण आमच्या तालुक्यात सगळीकडे सर्वदूर आपलं सहकार्य राहावं अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो. गांजाळे साहेब, गोगरेताई आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांना, सर्व गावकऱ्यांना, हा एकट्याचा खेळ नाही. सारा गाव जर एकत्र आलं, ग्रामीण भागात आपण बघतो साहेब, माझ्या झाडाच्या रस्त्याच्या कडेला जर झाड लावायचं असेल, तिथं माझी शेती असेल तर मी लगेच म्हणतोय 4 फूट आतमध्ये लाव. पण या लोकांनी अत्यंत समंजसपणा दाखवलेला मला दिसलाय. सगळ्या रस्त्यांच्या दुतर्फाचे वृक्ष संवर्धन केले. त्याच्यामध्ये गावकऱ्यांचा देखील जितका मोठा सहभाग आहे, ग्रामपंचायत इतका किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिकचा सहभाग आहे. या निमित्तानं या पुढच्या काळामध्ये या गावामध्ये अशीच विकास कामं घडत राहून तुमच्या हाताला छत्रपती शिवाजी महाराज बळकटी देऊन चांगलं काम करण्यासाठी अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभकामना व्यक्त करून या गावच्या विकासासाठी समस्त ग्रामस्थांना देखील मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे आज सकाळी सन्माननीय खासदार साहेबांचा फोन आला होता की अत्यंत दौरा असल्या कारणानं आदरणीय दादांना या ठिकाणी येता येणं शक्य झालं नाही. मला जाणीवपूर्वक सांगितलं, ताईंना, कलेक्टर साहेबांना आणि गांजाळे साहेबांना सांगा की या पुढच्या काळात ज्या वेळेला येणं होईल त्यावेळेला निश्चितपणानं आपण सगळ्या कामांची पाहणी करू अशा प्रकारचा संदेश आणि शुभेच्छा आदरणीय खासदार साहेबांनी देखील दिलेल्या आहेत. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय गुरु. महाराष्ट्र राज्य आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानवंदना करो. हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानवंदना करो. आज खऱ्या अर्थाने आदर्श ग्राम योजना आणि या खांडगावमध्ये निश्चितपणाने आम्ही घेतलेलं हे दत्तक गाव आणि या गावाची पाहणी करण्यासाठी आलेले आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर सौरभराव यांचं मी निश्चितपणाने या ठिकाणी स्वागत करते. जोराच्या कारण मी माझ्या प्रशासकीय जीवनामध्ये 28 वर्ष मी प्रशासनामध्ये आहे. मुंबईपासून सुरुवात केली आणि हबीबुल्ला हे माझे गुरु होते. ते IAS झाले 1966 ला आणि ते निश्चितपणाने पुण्यातले होते याचा मला अभिमान आहे. ते मला मानसपुत्री मानायचे. त्यांच्यानंतर माझ्या समोर कोणी आदर्श आला असेल तर ते एकमेव सौरभराव आहे. कारण असे कलेक्टर मी पाहिले नाही की ज्यांना कुठलीही समस्या कळल्यानंतर मुळात मला त्यांच्या समोर जाताना 10 वेळा विचार करावा लागतो. कारण अनेक अधिकाऱ्यांना आपल्याला सांगावं लागतं, आठवण करून द्यावी लागते. पण साहेबांच्या समोर गेलं की जणू काही कॉम्प्युटर आहे, एका मिनिटात सांगतात तुमचं हे काम, ते काम, हे झालं, ते झालं, असं झालं. आणि असा अधिकारी जर लाभला तर त्या जिल्ह्याचं भाग्य म्हणावं लागेल. आणि म्हणून पालकमंत्र्यांनी देखील त्यांची बदली थांबवली, त्यांना इथेच ठेवलं. याचंही कौतुक केलं पाहिजे की गिरीश बापट म्हणले तुम्ही एवढ्यात जायचं नाही. आणि हे आपल्यासाठी खुशानवळ आहे. या ठिकाणी ते कार्यक्रमाला लाभले. त्यांनी माझ्या या दत्तक गावात दौरा घेतला, त्याचा मला सारखा अभिमान आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तालुक्याच्या सभापती संगीताताई वाघ, या ठिकाणी तालुक्याचे तालुका प्रमुख, आमचे सहकारी बंधू माऊली खंडागळे, या ठिकाणी उपस्थित असलेले युवा सेनेचे गणेश भाऊ कवडे, प्राण साहेब. पण सर, खरोखरच प्राण साहेब पण खूप म्हणजे त्यांची धडपड असते की काम झालं पाहिजे, लोकांचा वेळ कमी केला पाहिजे. आणि आता त्यांना लाभलंय आपल्या तहसीलदार मॅडम, खोलकर मॅडम, त्या प्रयत्न करतायत. फक्त त्यांना माहिती घ्यावी लागते किंवा आता नव्याने आहे, परंतु प्रामाणिक प्रयत्न करतायत न्याय देण्यासाठी. म्हणून त्यांचंही या ठिकाणी कौतुक झालं पाहिजे. या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ शेख लेंगे, उपस्थित असलेले उपसभापती दिलीप शेख डुमरे, या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख शरदांना चौधरी आणि नगरपालिकेचे गटनेते बाबाजी काजळे, अविनाशजी कर्डिले शहर प्रमुख. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले अशोक शेख ढोलक, कारखान्याचे उपाध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले किल्लारी भाऊ, कारखान्याचे संचालक, या ठिकाणी या तालुक्याचे व्हिडिओ सर, त्यांचा पण अट्टाहास आहे. तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी आल्यापासून सरकार घेत नाही आणि त्यांच्या समेत आमच्या सभापती काही पण घेत नाही की जोपर्यंत भगतरी मुक्त तालुका होत नाही तोपर्यंत आम्ही सरकार
तुम्ही येणार 15 दिवसात जेवढं कमी होतं तेवढं पूर्ण करून 100% हागणदारी मुक्त आपण हे गाव केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी आनंदाचं कौतुक केलं पाहिजे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या या मतदारसंघाच्या आमच्या सहकारी भगिनी मुंडेताई, ज्यांचा हा मतदारसंघ आहे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या मावळेताई आणि मुंबईवरून खास नवी मुंबईमधून आलेल्या आमच्या गव्हाणेताई, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या घाडगेताई, उपस्थित असलेले माझ्या जिल्हा परिषदेतील सर्व खाते प्रमुख, मग ज्यांची पाणी योजना आपण पाहिली ते कुलकर्णी साहेब असतील, या ठिकाणी उपस्थित असलेले बांधकामचे कोळेकर असतील, गंगणे असतील, या ठिकाणी सीडीपीओ तळपे साहेब असतील, या ठिकाणी शेवाळे साहेब कृषीचे, ज्यांनी त्यांच्या साहेबांनी सांगितलं काटकरांनी की ताई मी माझा प्रतिनिधी पाठवतो, मी कोर्टात जाणार आहे. या ठिकाणी बनकर साहेब, उपस्थित असलेले सर्व भुजबळ साहेब शिक्षणचे आणि माझे सगळे शाखा अभियंता, त्याचप्रमाणे या ठिकाणी पत्रकार मित्र उपस्थित आहे. प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही. मगाशीच कलेक्टर साहेब म्हटले माऊली बोलत असताना की सगळ्यांची नावं घ्यावी लागतात. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळे उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपस्थित असलेले शाखा प्रमुख, सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आज या ठिकाणी घडतो आहे, त्या आमच्या गांजळेकरांचं पहिलं नाव घेईल, कारण त्या सरपंच होत्या गेल्या वर्षी. तेव्हा मी हे गाव घेतलं की का महिला सरपंच चांगलं काम करून पाहते. आता त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका झाल्या आणि दोघे नवरा-बायको परत ग्रामपंचायतीला निवडून आले आणि गांजळे साहेब उपसरपंच आता होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. उपस्थित MSCBचे सर्व अधिकारी आणि ज्या ज्या ठेकेदारांनी या ठिकाणी कामं केली ते सर्व ठेकेदार, कारण काम करून घेण्यामध्ये गांजळे कोणाचा हात धरून घेणार नाही. कारण या ठिकाणी बस्तीचं लक्ष तितकंच असतं आणि आमच्या हांडे साहेबांचं लक्ष तितकंच असतं की इस्टिमेट प्रमाणे काम चाललंय की नाही, वाळू किती, खडी किती, अगदी पेरिमेंट लावूनच काम असतं. त्यामुळे कामं चांगली होतात आणि कुठलीही अपेक्षा नसते. येणाऱ्याला जी मदत पाहिजे ती करायची आणि कामाची क्वालिटी जपायची, हेच त्यांचं धोरण आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. या ठिकाणी साळवे भाऊ सुद्धा आवर्जून उपस्थित आहात. तुमचं देखील या ठिकाणी स्वागत आणि निश्चितपणाने सांगू इच्छिते सर की हे गाव आपल्याला एक मॉडेल गाव तयार करायचं. हे गाव पाहून संपूर्ण इथून तर शेवटच्या नाणेघाटापर्यंत असणाऱ्या प्रत्येक आदिवासी बांधवाला वाटलं पाहिजे. कारण ताईंना माहितीये की मुंडेताईंना माहिती की सभागृहात सतत मी आदिवासी बांधवांसाठी लढत असते, त्या महिलांसाठी लढते, त्या मुलांसाठी लढते. आज सुद्धा गरज आहे की ह्या आदिवासी पट्ट्यामध्ये पाऊस जाता होतो पण पाणी थांबत नाही. सगळं पाणी निघून जातं आणि आमचे आदिवासी लोक पाण्यापासून वंचित राहतात आणि मग आपण त्यांना प्रेशर आणतो की 100% हागणदारी मुक्त पाहिजे. प्यायलाच पाणी नसेल तर तुम्ही विचार करा की त्यांनी पुढचं कसं चालवायचं. खडकातल्या टाक्या घेण्यासाठी आणि आदिवासी पट्ट्यामध्ये पाऊस जादा असल्यामुळे तिथल्या अंगणवाड्या खिडक्या नीट नाही, दरवाजे नीट नाही, दुरुस्तीला आपण पैसे देत नाही. या ठिकाणी त्याची गरज आहे. या ठिकाणी आपण आता शाळा खोल्या बंद केल्या. सर तुम्ही विचार करा की अशा पडलेल्या शाळा ज्या आता आम्ही आमच्या याच्यातून 5 लाखापर्यंत कसं तरी 7 लाखापर्यंत दुरुस्तीचे काम आता तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम चालू होतं. रस्त्यांची परिस्थिती पाहताय, जिथे अतिवृष्टी असते त्या ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती काय आहे. तुम्ही येताना तुम्हाला मला वाटतं कोलवाडी इथली लोक त्या ठिकाणी भेटायला आली होती. घरांमध्ये पाणी गेलंय आणि त्यांची जमीन 40 हेक्टर याच्याखाली लवाद्याखाली गेली आहे. मग अशा लोकांनी हे प्रश्न कसे सोडवायचे, त्यांना आपण कुठून समाधान देणार याच्यासाठी तुम्हीच प्रयत्न करू शकता. आम्ही तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो, तुमच्या पाठीमागे सतत लागतो. तुम्हाला वाटतं की ताई प्रत्येक वेळेला येऊन मला काही ना काही काम सांगत राहते, परंतु आमच्याकडे तुमच्याशिवाय पर्याय नाही. आणि या ठिकाणी ह्या गावामध्ये अनेक कामं असली तरी सर या ठिकाणी त्यांची जी मागणी आहे आणि ती मागणी रास्त आहे की त्यांच्या जाणाऱ्या ह्या KTVA मध्ये 7 ढापे आहेत, किमान 6 ढापे तर बसावे. कारण तेवढं झालं तरी त्यांचा जो पिकाचा प्रश्न आहे, गेल्या वर्षी फार नुकसान झालं हे गावाचं. आणि मग ज्याचं जीवनच शेतीवर आहे त्यांना जर ते मिळालं नाही तर मग सर आपण एवढं सगळं प्रशासनामध्ये करून काय उपयोग आहे. नियमात आहे तेच करा म्हणतो, नियमाच्या बाहेर अजिबात आपल्याला जायचं नाही. मी तसं सांगणार नाही कारण मी देखील डिपार्टमेंटची कन्या आहे.
त्यामुळे मला कळतंय की आपण कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे, ते राखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. सर, या ठिकाणी वास्तविक पाहता डोंगरी विभाग किंवा आदिवासी विभागातून हे ट्रायबल मध्ये येणारं गाव आहे. यांच्या ज्या मागण्या तुमच्या पुढे ठेवल्या, तुम्ही टिक मार्क करत होता, त्या मागण्या काही ज्या आमच्या लेवलला तुम्ही करणारच आहे, परंतु जे रस्त्यांच्या मागण्या आहेत सर, ते तुमच्याकडून होऊ शकतं. एक स्पेशल प्रस्ताव तुम्ही जर करायला सांगितला आणि त्याच्यासाठी थोडा त्रास आमच्यासाठी घेतला तर निश्चितपणाने बाकी सगळी छोटी कामं मी करायला तयार आहे आणि मी ते करणार. माझी ती जबाबदारी आहे, कारण हे गाव सुंदर गाव आहे. या गावातली माणसंही मनाने खूप चांगली आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी जेवढं करावं तेवढं कमी आहे. या ठिकाणी ज्या संतोष नानांनी 4 दिवस सारखी काळजी घेतली, त्यांचं नाव घ्यायचं मी विसरून गेली, की ते इथे येऊन पाहणी करत होते. या ठिकाणी बाळासाहेब सोनवणे असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पाहणी केली. दीपेशभाई, तुम्ही सुद्धा या ठिकाणी, आणि इथले ठेकेदार भोजने साहेब असतील किंवा आमचा डोके असेल संतोष शांताराम, या सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे. तुमचं डोंगरे साहेब, तुम्ही सुद्धा पाणी योजना चांगली केली, याबद्दल सगळ्यांचा आभार मानते. आणि या ठिकाणी साहेबांना अनेक कार्यक्रम आहे, जादा बोलणार नाही, जितकं शक्य होतं तितकं शॉर्टमध्ये करण्याचा प्रयत्न केला. साहेब समजून घेतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या वतीने देखील शुभेच्छा देते. आणि अध्यक्ष, माझ्याच कामामुळे अडकले. एक ॲग्रीमेंट आहे, त्या ॲग्रीमेंटला काल कुल साहेब आले नाही, राहुल कुल आज आले, त्याच्यामुळे ते इथे पोहोचू शकले नाही. त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाची आयोजिका आणि मला फार प्रेमाने आणि आग्रहाने ज्यांनी निमंत्रित केला तशी आशाताई बुचके मॅडम, मंचवर उपस्थित इतर सर्व सन्मानित जनप्रतिनिधी, या भागाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावाचे सरपंच, या स्वच्छ सुंदर हरित खानगावचे सर्व सन्मानित ग्रामस्थ आणि इथे माझ्यासोबत उपस्थित सर्व माझे अधिकारी, सहकारी मित्र, विविध खात्यातून आलेले, आदर्श गाव साकार करण्यामध्ये ज्यांची फार सकारात्मक भूमिका आहे ते सर्व अधिकारी, कर्मचारी. याच्या अगोदर, या कार्यक्रमाच्या अगोदर आम्ही एक आमदार आदर्श ग्राम योजनेमध्ये माननीय आमदार शरददादा सोनवणे त्यांचे गावात जाऊन आलो आणि त्याच्यानंतरच हा कार्यक्रमही आहे. खऱ्या अर्थाने आपण बिलकुल योग्य गोष्टी म्हटले की राज्य सरकार किंवा भारत सरकारकडून अजूनपर्यंत जिल्हा परिषद सदस्य हे आदर्श गाव करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली नाही आहे किंवा त्यासारखी काही कुठली योजनाही नाही आहे. भारत सरकारने सांसद आदर्श ग्राम योजना लागू केली आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच धर्तीवर आमदार आदर्श ग्राम योजना ही जाहीर केली आहे. सर्वात अगोदर जे या गावाला ज्यांनी दत्तक घेतला आहे आशाताई बुचके, खऱ्या अर्थाने त्यांनी हा जो निर्णय घेतला त्याचा मी अभिनंदन करेन, त्याची स्तुती करेन, कौतुक करेन. साधारणतः आज आपण 75 लाख रुपयाचे कामांचं उद्घाटन केलं आहे, 56 लाख रुपयाचे कामांचं आपण भूमिपूजन केलं आहे आणि तसेच साधारणतः 425 लाख 4,25,00,000 रुपयाचे काम अजून नियोजित आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या गावामध्ये ताईने 40च्या दरम्यान कामे निवडले आहेत आणि त्या सर्व कामावर साधारणतः 5.5 कोटी रुपये खर्च होणार आहे. कुठल्याही आदर्श ग्रामला जर साकार करायचा असेल तर तिथे ग्रामविकास आराखडा साधारणतः 5 ते 8 कोटी रुपयाचा असते. त्या दृष्टीने जरी या गावामध्ये चार्ज ऑफिसर नसेल तरीही जे आराखडा तयार करण्यात आलेला आहे तो फार सुंदर, फार संतुलित आहे. आमच्याकडे जिल्ह्यामध्ये सध्या 34 आमदार आदर्श ग्राम योजना आणि खासदार आदर्श ग्राम योजनेचे जुने गावे आहेत. 8 नवीन गावे समावेशित झाले. एकूण 42 गाव आहेत. प्रत्येक गावामध्ये एक चार्ज ऑफिसर आहे आणि त्या चार्ज ऑफिसरची जबाबदारी आहे की सर्वांना विश्वासात घेऊन गाव विकास आराखडा तयार करायचा आहे. या गावामध्ये चार्ज ऑफिसर नसतानाही फार सुंदर असा आराखडा तयार झालेला आहे. या भागाचे जे BDO आहेत ते फार सुंदर काम करत आहेत आणि त्यांना मी हा दायित्व देतो की या गाव विकास आराखड्याची सुद्धा त्यांनी एकदा जरूर छाननी करून घ्यावी आणि जर काही गोष्टी राहून गेलेली असेल तर त्याचा समावेश यामध्ये करावा. फार लहान लहान गोष्टी आदर्श गावमध्ये आपल्याला पाहावी लागते. आदर्श गावचा अर्थ असा अजिबात नाही आहे की फक्त आम्ही तिथे आधारभूत संरचना तयार करणार.
तिथे रस्ता करायचा आहे, स्ट्रीट लाईट करायची आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे, शमशानघाट करायचा आहे. हा केला आणि गाव आदर्श झाला असं अजिबात गृहीत धरू नका. आदर्श गाव म्हणजे एक सर्वांगीण संकल्पना आहे. भारत सरकारने किंवा आमच्या पंतप्रधानाने ज्या दिवशी ही संकल्पना दिली आहे त्यामध्ये अनेक बाबीचा समावेश केला आहे आणि त्यामध्ये म्हणजे मानवीय विकास, सामाजिक विकास, वैयक्तिक विकास, त्याच्यानंतर आधारभूत संरचना, त्याच्यानंतर स्वच्छता, त्याच्यानंतर आरोग्य, हे सर्व गोष्टीचा समावेश आहे. कौशल्य विकास, गावाचे जे वयस्कर नागरिक आहेत त्यांचा आदर सन्मान ठेवणे, जे लहान मुले आहेत जे शाळे आणि अंगणवाडी मध्ये जातात त्यांना योग्य संस्कार देणे. अगदी लहानशी गोष्टी की सकाळी उठून गावचे लोक व्यायाम करतात किंवा नाही, फिरायला जातात किंवा नाही, हा सुद्धा आदर्श ग्राम मध्ये समावेशित आहे. योगा, प्राणायाम हे फक्त जे सिटीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनीच करावा, व्यायाम त्यांनीच करावा असं अजिबात नाही आहे. आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा या गोष्टीची गरज आहे. त्याचं कारण काय आहे की जोपर्यंत वैयक्तिक विकास होत नाही तोपर्यंत सामूहिक विकास होणार नाही, जोपर्यंत सामूहिक विकास होत नाही तोपर्यंत सामाजिक विकास होणार नाही. आधारभूत संरचना आपण मागील 60-70 वर्षापासून करत आलो आहे. निश्चित म्हणजे त्याचं महत्व आहे, त्याचं महत्व मी कमी करत आहे असं अजिबात नाही आहे. गावामध्ये आधारभूत संरचना राहिलीच पाहिजे. स्वच्छ सुंदर हरित गाव असलाच पाहिजे. मूलभूत सोयी सुविधा, स्वच्छ पेयजल, प्रत्येक घरामध्ये शौचालय, सुंदर आपला ड्रेनेज व्यवस्था, सुंदर रस्त्याची व्यवस्था, प्रकाशची व्यवस्था ही असलीच पाहिजे आणि तरच गावामध्ये आल्यानंतर फार छान वाटते. म्हणजे इथे आल्यानंतरच असं वाटतं की आम्ही एक मोठे रिसॉर्ट मध्ये आलो आहोत आणि एखादा पिकनिक स्थळ आहे. गावामध्ये बेसिक सोयी सुविधा आहे, हरितिमा आहे, निसर्गाचा फार मोठा उपकार आहे, आशीर्वाद आहे गावावर. पाहिजे तर फक्त थोडासा ग्रामस्थांचे मनात एक तळमळ पाहिजे. आपले जे जनप्रतिनिधी आहेत त्यांचे मागे लागून आणि जी गोष्टी आज मिसिंग आहे, ज्या गोष्टीची कमतरता भासते ती गोष्टी करून घेणे. मी प्रामाणिकपणाने सांगतो, आता ताईने माझी स्तुती केली, मी उलट म्हणजे सांगतो की आपले जिल्हा परिषद सदस्यांपैकी फार क्वचित जिल्हा परिषद सदस्य जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत येतात. गरजही नाही आहे, त्यांचे जे मुख्य काम आहेत, त्यांचे विविध जे गरजा आहेत ते जिल्हा परिषदेपर्यंत सीमित आहेत आणि जिल्हा परिषदेमार्फत होतात. जिल्हाधिकाऱ्यांकडे सामान्यतः सन्मानित खासदार, सन्मानित आमदार ते येतात, त्यांची निधी आहे, डीपीसीचा फंड आहे, बाकी शासन पातळीवरची अनेक काही गोष्टी आहेत. परंतु फार क्वचित जिल्हा परिषद सदस्य किंवा नगर महापालिकेचे जे सभासद आहेत, कॉर्पोरेटर्स आहेत ते येतात. साधारणतः त्याचे ठीक उलट ताई साधारणतः प्रत्येक आठवड्यात माझ्याकडे येतात. आणि जसे त्यांनी सांगितलं की आता तुम्ही म्हणणार की पुन्हा एक लांबलचक यादी घेऊन गेली किंवा मला आता नवीन काम सांगून दिलं. छान वाटते खऱ्या अर्थाने. मी आपल्याला एक उदाहरण देतो. त्यांच्या गावाच्या जवळ पारुंडे म्हणून गाव आहे, त्यांचंच गाव आहे, म्हणजे गुचकेवाडी गाव आहे. पारुंडेला आपला जे सिंहस्थ कुंभ मेलेच्या दरम्यान तिथे साधू संन्यासी येतात आणि त्यांच्यासाठी काही सोयी सुविधा करून घ्यायची होती. त्यांच्याकडून काही कामांची मागणी आली आणि त्या कामांची किंमत होती 10 कोटी रुपये. राज्य सरकारकडे प्रस्ताव केल्यानंतर राज्य सरकारने सांगितलं काही सर्व खोटा बोलत आहे तुम्ही, कुठे पारुंडे आणि कुठे सिंहस्थ मेला नाशिकच्या कोणी येत नाही, आम्ही एकही पैसे देणार नाही. त्यांनी सतत पाठपुरावा सुरू केला पुण्यापासून मुंबईपर्यंत आणि शेवटी 10 कोटी रुपये सँक्शन झाले. त्यामध्ये राज्य सरकारने मागच्या वर्षी 10 कोटी रुपये सँक्शन झाले तरी राज्य सरकारने 6 कोटी रुपयेच दिले. ते माझे मागे लागून त्यांनी जरी 6 कोटी रुपये आले आहेत 10 कोटी रुपयाच्या कार्यारंभ आदेश द्यायला लावला. 4 कोटी रुपये नव्हते, काम कंप्लीट झाले. म्हणजे त्यांचा प्रेरणा, प्रोत्साहन, त्यांचे धक्केमुळे ठेकेदारने बिचारे काम करून दिला आणि शेवटी तो जो 4 कोटी रुपयाची कमतरता होती त्याचा पेज काल सुटला आहे. साधारणतः 6 महिने पासून तो अडला होता. मॅडम स्वतः तिथे प्रधान सचिव मॅडम से बोलायचे, माझं से बोलायचं, प्रधान सचिव मॅडम से मी चर्चा केला आणि शेवटी काल पुन्हा उच्चस्तरीय समितीची मुख्य सचिव साहेबांची अध्यक्षतेखाली समिती आहे, तिथे एक बैठक होती आणि तिथे 4 कोटीचा पेज सुटला. थोडक्यात सांगण्याचा अर्थ असा, हा फक्त एक उदाहरण आहे की पैसे आल्यानंतरच काम होईल असं काही नाही आहे.
पैसे नसताना काम करून आणि मग झगडून ते पैसे आणणे ही सुद्धा एक कला आहे, कुशलता आहे. या गावाचा भाग हे चांगला आहे की त्यांना या गावाला ताईने दत्तक घेतला आहे आणि या तालुक्यामध्ये आपला खासदार आदर्श ग्राम योजनेचाही गाव आहे टिकेकरवाडी, आमदार आदर्श ग्राम योजनेचाही गाव आहे. त्या गावातून ते तिथे वाटचाल कशी चालली आहे. टिकेकरवाडीमध्ये फार सुंदर काही काम झालेले आहे. मग पुन्हा मी बहुतेक तिथे टिकेकरवाडीचे जे चार्ज ऑफिसर आहेत ते तहसीलदार आहेत आणि इथे BDO आहे. BDO नवीन आहेत, परंतु त्या गावाचा व्हिजिट त्यांनी जरूर करावा. टिकेकरवाडी गावामध्ये जे काही सुंदर उपक्रम झाले आहेत, मग ते RO प्लांटशी संबंधित असो किंवा पर्यटन विकासाशी संबंधित असो किंवा गैरपरंपरागत ऊर्जा स्रोत याच्याशी संबंधित असो किंवा गाय म्हशी पालन से संबंधित विषय असो, म्हणजे थोडक्यात कौशल्य विकास, रोजगार सृजन, महिलांचं सबळीकरण ही गोष्टी भविष्याची गोष्टी आहेत. ज्यावेळी तुम्ही साक्षर होतात आणि ज्यावेळी तुमची उत्पन्न वाढते त्यावेळी तुम्ही आपोआप फार बुद्धिमान होऊन जातात. म्हणजे शिक्षण आणि पैसे हे दोन गोष्टी राहिले की बुद्धिमत्ता आपोआप येते. आणि या दोन गोष्टीसाठी जर प्रयत्न केला, महिलांचा विकास, आता मी पाहत होता गावात फक्त 8 महिला बचत गट आहेत आणि त्यामध्ये मोजून 100 महिला सदस्य जे माझ्याकडे टिप्पणी ठेवण्यात आली होती. हे महिला बचत गटांची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यामध्ये महिला भगिनी जे आहेत त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. रोजगारचं एक नवीन साधन तर घरासाठी तयार होतोच. महिला बचत गट जर यशस्वीरित्या काम करत आहे, महिलांचा आत्मविश्वास भरपूर वाढतो आणि महिलांचा आत्मविश्वास वाढला की आपोआप घराची प्रगती होते, गावाची प्रगती होते. फार काही नवीन गोष्ट नाही आहे, परंतु यासारखे जे बेसिक अगदी मूलभूत गरजा आहे त्याच्यावर फोकस करणे, त्याच्यावर काम करण्याची गरज आहे, तरच खऱ्या अर्थाने गाव आदर्श होईल. माझा अजून एक सुझाव आहे की मी बाकी आमदार आदर्श ग्राम किंवा खासदार आदर्श ग्राम योजनेची जी कार्यपद्धती आहे ती पूर्णतः इथे इम्प्लिमेंट करू. अर्थात एक उदाहरण स्वरूप की एक बालसभा आयोजित करा. मुलांचे विचारा की तुम्हाला तुमचे स्वप्नाचा खाणगाव काय आहे. एक चित्रकला स्पर्धा आयोजित करू आपण किंवा निबंध स्पर्धा आयोजित करू. आज ते 20 वर्ष नंतर हे जे 8 वर्षाचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याला काय वाटते, त्याचा गाव कशा दिसला पाहिजे. महिलांची एक विशेष वेगळी सभा आपण आयोजित करू. फक्त महिला तिथे बसणार, कुठलाही पुरुष तिथे बसणार नाही, एखादा अधिकारी सोडून. खऱ्या अर्थाने त्यांचे मनात काय आहे, त्यांची अपेक्षा काय आहे, योजनेतून अपेक्षा काय आहे, प्रशासनाकडून अपेक्षा काय आहे, जनप्रतिनिध्यांकडून अपेक्षा काय आहे, ते त्यांची अपेक्षा घेऊन त्याची नोंद घेऊन आणि मग त्याचा समावेश जर ग्रामविकास आराखड्यामध्ये केला तर आपोआप लोक जवळ येणार. तंटामुक्ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कुठलेही आदर्श ग्राम, आज जे जिल्ह्यामध्ये 42 आदर्श ग्राम आहेत, खासदार आदर्श ग्राम आणि आमदार आदर्श ग्राम, 100% तंटामुक्त गाव आहे. गावात जर तंटे भांडण सुरू झाले, आदर्श होऊ शकत नाही. 5 कोटी नाही 25 कोटी खर्च केला तरीही होऊ शकत नाही. गाव स्वच्छ असला पाहिजे, निर्मल असला पाहिजे, साक्षर असला पाहिजे. प्लास्टिक मुक्ती, हुंडा मुक्ती, कुठार मुक्ती, गुटखा मुक्ती, दारूबंदी आणि तंटामुक्ती ही गोष्टी अनिवार्य आहे. आणि याच्यासाठी हे बाहेरून येऊन आम्ही तुम्हाला शिकवू शकत नाही, कारण सर्व लोक फार बुद्धिमान आहेत. पुण्यामध्ये तर असेच लोक फार बुद्धिमान आहेत, म्हणजे सिटी असो किंवा जिल्हा असो. म्हणजे बाहेरचे गावातून, बाहेरचे तालुक्यातून आलेले लोक शिकू शकत नाही. हे काय, काही अधिकारी येऊन काही बोलतात. जोपर्यंत तुमचे मनात येत नाही की हे 8-10 प्रकारची बंदी मला लागू करायची आहे, की गुटखा माझ्या गावात विकणार नाही, दारू माझ्या गावात विकणार नाही, आम्ही अनधिकृत कुठेही जर लाकूड कपात होत असेल तर आम्ही ते कुठारबंदी आणणारच आहे, हुंडा देणार नाही, बाहेर उघडेवर कोणीही शौचसाठी बसणार नाही, लहान मोठे झगडे टंटे, फौजदारी असो, दिवाणी असो किंवा महसुली दावे असतील ते आम्ही इथेच सोडवणार आहे. जोपर्यंत तुम्ही हा निश्चित करत नाही आम्ही शिकू शकणार नाही. आणि यामध्ये पुन्हा आमचे जे BDO आहेत ते फार उत्साही आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते चांगल्या पद्धतीने सभा घेतात आणि त्यांच्या शासकीय कामकाजची वेळ संपल्यानंतर सुद्धा ते रात्री 9-10 वाजता जाऊन ग्रामस्थांचे संवाद साधण्याचा त्यांचा एक नैसर्गिक आवड आहे.
म्हणजे कोणीही त्यांना सांगत नाही की तुम्ही रात्री जाऊन सभा घ्या, परंतु यासारखी जे प्रेरणास्पद गोष्ट आहे त्याच्यासाठी ते काम करतात. तुम्हाला तसे व्हिडिओ लाभले आहेत, खऱ्या अर्थाने त्यांचा लाभ घ्या. मी ताईंनाही विनंती करेन की एखादी अशी चांगली रात्री सभा आपण आयोजित करा, जिथे की प्रेमाने बसून आणि निवांत बसून सर्व लोक एकमेकांशी चर्चा करू शकतात, एकमेकांचे लहान सहान जे झगडे टंटे आहेत ते स्पॉटवर आपण सोडवू शकतो. सो आज एक फार सुंदर सुरुवात झाली आहे. मला खऱ्या अर्थाने जुन्नरला माझी जे तंटामुक्तीची आणि शांतता कमिटीची बैठक आहे ते 3 वाजता होती. 3:05 इथेच झाले आहेत आणि तरीही फार सुंदर मला वाटत आहे आणि अजिबात काही घाई आहे असा नाही आहे. तुमच्याशी संवाद साधनेमध्ये मला फार चांगला वाटते. गावात फिरून फार चांगला वाटला आणि गावात जे उत्साह आहे तो आपण टिकून ठेवा. जे 4.5 कोटी रुपये 5.5 कोटी रुपयापर्यंतचे कामे आहेत ते निश्चित होतील. मी यापैकी जे कामे आहेत त्याची यादी पाहून घेतला आहे. त्यापैकी ट्रायबल सब प्लॅनमध्ये बसणारे कामे, नियमित DPC मध्ये बसणारे कामे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये बसणारे कामे, काही कामे कुठे बसत नसतील तर काही एखादं चांगले मोठे डोनर घेऊन CSR मध्ये एखाद्या कंपनीला आणून त्यांच्या मार्फत करून घेणे तो निश्चित आपण करू. परंतु तो झाला एक भाग. जे दुसरा महत्वाचा भाग आहे तो तुम्हाला करायचा. स्वतःचा उत्साह टिकून ठेवणे, काही आगळा वेगळा विचार करणे आणि त्या विचाराला कार्यरूप मध्ये इथे खरे अर्थाने त्याच्या क्रियान्वयन करणे, त्याची अंमलबजावणी करणे, तो तुम्हाला करावा लागेल आणि निश्चितरित्या तो होईल. जे उत्साह तुम्ही दाखवलाय त्याच्यातून मला खात्री आहे तुमच्या जे या भागाचे नेतृत्व आहे, मग सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील किंवा ZP सदस्य असतील, ते नेतृत्व चांगलं आहे, सकारात्मक आहे. मी गावाचे आणि गावाचे प्रत्येक ग्रामस्थांचे उज्ज्वल भविष्याची मनापासून कामना करतो. हा गाव निश्चितरित्या आदर्श होईल अशी शुभकामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.